बालिकेवर दुष्कर्म केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या योगीराज राजकुमार वाघमारे वय 25 राहणार कुरुल तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर यास मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती NR बोरकर यांनी जामीन मंजूर केला। यात हकीकत अशी, यातील पीडितेचे आणि आरोपीची 2022 पासून इंस्टाग्रामवर मैत्री होती। तिला 14 डिसेंबर 2022 रोजी मेसेजवर चॅटिंग करून फूस लावून पंढरपूर येथे बोलावून घेतले। त्यानंतर तीस कोल्हापूर येथे घेऊन जाऊन तिच्यावर दुष्कर्म केले, अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने पंढरपूर पोलीस ठाण्यात दिली होती। त्यावरून आरोपीस अटक करण्यात आली। जामीन मिळावा म्हणून आरोपी योगीराज यांनी पंढरपूर सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता। तो अर्ज न्यायालयाने फेटाळला होता। त्यावर आरोपी योगीराज यांनी ॲडव्होकेट रितेश थोबडे यांच्या मार्फत मुंबई उच्च न्यायालयात जामीन मिळवण्यासाठी अर्ज दाखल केला। जामीन अर्जाच्या सुनावणीच्या वेळेस ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी आपल्या युक्तिवादात गुन्ह्याचा तपास पूर्ण झाला असून खटला 2 वर्षांपासून प्रलंबित असून खटला अद्याप चालू झाला नसल्याने आरोपीस जामीन देण्यात यावा असे मुद्दे मांडले। त्यावरून न्यायमूर्तींनी 25,000 रुपयांच्या जात मुचलक्यावर आरोपीस जामीन मंजूर केला। यात आरोपीतर्फे ॲडव्होकेट रितेश थोबडे यांनी तर सरकारतर्फे ॲडव्होकेट CD माळी यांनी काम पाहिले। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।